खरंच खरंच आमच्या बाईसाहेब म्हणजे आमच्या आईच प्रेम वात्सल्याची मांगल्य मूर्ती आणि आणि आमचे मालक म्हणजे दयेचे धनीच आम्हा गरीब शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या जागेवर झोपड्या बांधून दिल्या, सर्वस्व अर्पण केले आणि छोटे मालक रजत बाबू यांचा जन्म झाला तेव्हापासून तर या घराचं वातावरणच बदललंय. खरंच परमेश्वरा या वाड्यावर कुणाची दृष्ट लागू नको देऊ. आज बऱ्याच दिवसांनी रजत बाबू विदेशातून घरी येणार आहेत. देवा या वाड्यावर, या चांगल्या वाड्यावर कोणाची दृष्ट लागू नको देऊ. म्हणजे झालं. या बाईसाहेब, काय रे राजू, काय मागितलं तू देवाकडे? काय मागणार बाईसाहेब, या वाड्यावर कुणाची दृष्ट लागू नाही म्हणजे झालं. बाईसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व सामान आणलं ना? हो बाईसाहेब. आणि अन्नामध्ये तिकडे स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे. बरं ठीक आहे. फक्त आता रजत बाबू यायची वाट आहे. हो रे, त्याच्या वाटेकडे टोळे लागले, वाटेकडे टोळे लागले. सरकले काय कधी त्याला बघायला ना माझी डोळे आतुर झाले. खरं सांगू तुला राजू, अरे त्याच्या जन्मामुळे ह्या घरामध्ये आनंद झालं, आनंदाचं वातावरण झालं. नाहीतर देव जाणे काय झालं असतं. जाऊ दे, जा तू स्वयंपाकाचं बघ आणि जेवणात काहीतरी गोडधोड कर. हा अरे राजू, तू गावाकडे जाणार आहेस ना? आणि हो, खर्चा पाण्यासाठी पैसे पण घेऊन जाशील. हा नाही बाई, का रे? त्या घरामध्ये जाऊन काय करू? त्या घरामध्ये माझं उरलं तरी काय? मी लहान असतानाच माझे आई बाबा मला सोडून गेले आणि त्या घरामध्ये असते कोण तर माझा मोठा भाऊ आणि बहिणी. पण बाईसाहेब माझी वहिनी माझ्यासोबत प्रेमाने कधी एक शब्द बोलत नाही, माझ्या भावना कधी समजून घेत नाही. त्या उलट मी घरी जातो त्यावेळेस ते माझ्याकडे न बघता मी आणलेली थैली बघतात. बाईसाहेब, थैली की या थैल्यामध्ये किती पैसे आणला त्यांची लक्ष त्या पैशाकडे असतं. बाईसाहेब, जीवनामध्ये पैसा सर्वस्व असतो का? या माणसाला कुणी समजून घेत नाही. त्या उलट या वाड्यामध्ये मला मायाची सावली मालकासारखा आशीर्वाद मिळालाय. मग हा वाडा सोडून मी त्या करपलेल्या घरी जाऊन काय करू? राजू, खरी पण मी काय म्हणते, अरे कशी जरी असली तर ते तुझी रक्ताची माणसं आहेत ना? बाईसाहेब, रक्ताची माणसं स्वाती रक्त झाले असेल तर काय फायदा? ज्या वहिनीने ममतेचा आधार द्यायला हवा होता ती वहिनी कधी मायेने बोलत नाही, कधी माझ्या भावना समजत नाही. बाईसाहेब एकदा शरीरावर घाव भरून निघतात, पण कुणाच्या शब्दाचे पडलेले पाठीवरचे आणि मनावरचे वर कधी निघत नाही. मग त्या घरी जाऊन मी काय करू? बाईसाहेब सांगा ना, तुम्ही काय करू? तुमचा प्रेमाचा पदर सोडून त्या करपलेल्या नाते जुळून काय करू? बाईसाहेब, खरे असं लहान करू नकोस, रडू नकोस. मी आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि हो, आज आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. चल, नाश्ता पाण्याचा तयारीला, स्वयंपाक पाण्याचा बघ जा, सामान घेऊन जा. होय बाईसाहेब. जा.
खरंच ह्या राजू सारखा ना शोधूनही सापडणार नाही. खरंच खूप चांगला आहे बिचारा. घरातले सगळे येणार जाणार असलं नसलं सगळं बघतो, पण पगाराचा बिचारा कधीही विचारलं नाही. खरंच देवा देवा त्याला सुखी ठेव रे. पण हे आमचे हे कसे आले नाही? किती वेळ झालं? अरे बापरे. अगं आपला रजत आला असतो मला. काय? अगं खरंच. आणि तू हे असं सामान कुठं कुठं पाळून ठेवले का? अगं सगळं आटोप तुझं. आठवते पण घाई. अहो घाई करू नका. हा हे बघ, हा? आपला रजत आला ना हा? तर आपलं असं घर प्रफुल्लितपणे घडून दिसलं पाहिजे, हो की नाही? अरे बाबा ते कमतरता जाणवणार आहे तुम्हाला. झालं ना? अगं, तुझी जेव्हा साथ असते ना मला, हा? तेव्हा माझं घर असं सुंदर फुलायला लागतात की त्याच्यामध्ये एक सुख नांदायला लागतो ग. खरंच? खरंच. हो पण तुम्ही अशी प्रेम वेड्यासारखी काय बोलताय? हा? अगं खरंच मी शेवटी त्याचा बाप आहे ग. आणि त्याला हृदयाशी धरल्याशिवाय मी स्तब्धच बसणार नाही. आणि प्रभा, हा? अगं तू देवी आहेस ग देवी. यापूर्वी मी तुला नको नको ते शब्द वापरले, तुझा अपमान केला, मनात सेल तसं वागत गेलं का तुझ्यासोबत. पण तू या देहारात एक कुलदीपक उजडून आणलीस. खरंच प्रभा, माझं मन अगदी फुलून गेलं ग. खरंच प्रभा, मला माफ कर ग, मला माफ कर. नाही हो. हो झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. जाऊ द्या ना. हो सोडून द्या ते दिवस. हा तर सुखाने समोरचे दिवस काढायचे. अगं खरंच हा जो सुखाचा दिवस आहे ना ग, हा? मी कधीही विसरणार नाही. आणि काय? तुझ्या सोबत घालवलेले क्षण हे प्रत्येक वेळा मला आठवण राहील बरं का. बरं देशपांडे साहेब, बोल ना. मी तुम्हाला बाळ दिला हा. आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला काहीच दिलं नाही. अगं हे पण सांगायची गोष्ट आहे का ग? अगं हे बघ, हा? तुला मला बाळ दिलं ना, अगं पुन्हा चान्स द्यायचा असेल ना तसं मला सांगायचं. अगं खरं, अगं आपण तरुणच आहो ना, हो की नाही? काय हो हे? तुम्ही काहीतरी बोलला का? मी सहज मजाक केला. हा आपली का वही आहे का आता? अगं काहून नाही, आपली वय आहे ना, काहून लोक करत नाही का? चला काहीतरी. हो पण आपला मोठा मुलगा आहे आणि तो केव्हा येईल याचं भान ठेवा जरा. अगं प्रभा प्रभा प्रभा, अगं मी भानावरच आहे. आणि तुझ्या या रूप सौंदर्यानं मी इतका भावडून गेलाय ना काय की तेच मनावर काय? भानच नाही राहत खरंच. आणि हा जो निसर्ग आहे ना, हा निसर्ग प्रत्येक वेळा आपल्याला साथ देत असते. आणि या घराचा जो आनंद आहे, हा आनंद तुझ्या सोबत घालवलेले प्रत्येक क्षण हे मला प्रत्येक वेळा आठवण पाहिजे. कसं सांगू? सांगा. अनुभवलेला क्षण तो सुखाचा, अनुभवलेला क्षण तो सुखाचा, करते मनाला बेडून हो. आठवी मजला क्षण तो पहिला, मन वाहून जाई तुझं संग हो. 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 अनुभवलेला क्षण तो सुखाचा, अनुभवलेला क्षण तो सुखाचा, करते मनाला वेदून हो. आठवी मजला क्षण तो पहिला, मन वाहून जाई तुझं संग हो. मन वाहून जाई तुझं संग हो. मन वाहून जाई तुझं संग हो. मन वाहून जाई तुझं संग हो.
काय चूक तुझं मन तुझं रूप तुझ्या तारुण्याची धूप वेळ लावते दिवाला यात माझी काय चूक या जगण्याला अर्थ मिळाला या जगण्याला अर्थ मिळाला चालून आले सारे चूक हो या जगण्याला अर्थ मिळाला चालून आले सारे चूक हो मन वाहून जाये तुझं संग हो मन वाहून जाये तुझं संग हो मन वाहून जाये तुझं संग हो सातला भाव तुझा ग लागली ग मनी आशा तुझ्या डोळ्यात टिपते माझ्या मनातील भाषा सातला भाव तुझा ग लागली ग मनी आशा तुझ्या डोळ्यात टिपते माझ्या मनातील भाषा क्षण हे सुखाचे नेतले मी क्षण हे सुखाचे नेतले मी आठवणीच्या ओढे हो क्षण हे सुखाचे वेचले मी आठवणीच्या ओढे हो मन वाहून जाई तुझं संग हो मन वाहून जाई तुझं संग हो मन वाहून जाई तुझं संग हो अनुभवलेला क्षण तो सुखाचा अनुभवलेला क्षण तो सुखाचा करते मनाला बेधुंद हो आठवी मजला क्षण तो पहिला मन वाहून जाई तुझा संग हो मन वाहून जाई तुझं 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 संग हो ला 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 ए ये ना मिठी हो हे काही वेळ आहे का गावची मला पाहून का आता दचकल्या ना मला सांगा ना मला दचकले अरे चुप कर राजू गावची तू एवढ्या लवकर आलास ना अरे पुरा असं घाबरून गेलो ना खरंच खोटे बोलू नका मला इथे काहीतरी घडलंय दिस सिच्युएशन इन अंडरस्टँड माय भेजा तिथे काही घडलंय म्हणजे घडलंय मला घाबरू नका मी आव पिसा सांगा मी आव हे मला
कोण हो म्हणतो ना. अरे चुप नालायका प्रत्येक वेळा बघत आहो तुझ्याकडे काहीतरी झालंच म्हणते काहीतरी केलंच म्हणते अरे पहिले आपलं काम कर नाहीतर नाक फोडून टाकील तुझं समजलं आली की वास मालक आली मालक वास सांगा ना ते आज मी आज सांगा तुम्ही मुलं तर सांगा मला अबे नालायका 3 वेळा सांगत आहे आठो आपलं काम कर आधी नाहीतर थोडं मला कधी काही घडत तुम्ही याची सांगा एक आवाज द्या आठो आधी मला तेव्हापासून म्हणत होते हो घरामध्ये हो ना, तो राजू ऐकत आहे नाही ना. राजू आहे आपला मुलगा येणार आहे याचं भान आपला वय काय चालले ठुमकत नाचायला संकट चाललंय. आई बाबा आई बाबा लगेच आलाय का? अरे बापरे, असं वाटतं ह्या दारातून येणं की त्या हो बघा ना इकडून येतं का ते बघा 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 इकडूनच येणार ना इकडून आवाज. आई ये ग खूप थकला असशील ना रे बाळा प्रवासात हो की नाही आणि प्रभा हा? अगं हा प्रवासातून खूप थकलाय हो तर त्याच्यानंतर याचं जेवणाचं बघ काय आई बाबा अहो वाटेत येताना कधी कधी घरी येऊन पोचतो असं झालं होतं बघा अरे वा. खरं वाटलं. तर विदेशामध्ये माझं मनच रमत नव्हतं आपली संस्कृती आपलं शेत शिवार अगं तो निसर्गातून वाहणारा वारा तो खडखडणारा झरा आपली माणसं यांना कधी कधी येऊन भेटतो असं झालं होतं बघा पण आई हा? तत्पूर्वी माझ्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे काय रे काय रे आई तुझा आज वाढदिवस आहे आणि हे मी विसरलेलो नाही बघितलं छोटे मुलगा कोणाचा आहे हो सॉरी बाबा सॉरी त्याला जाऊ द्या जाऊ मी द्या विसरलो होतो थोडा विश नाही करू शकले तुम्ही अगं बघा अगं मी सांगत आहे ना माझी गलती झाली म्हणून सॉरी बाबा प्लीज मला माफ कर प्लीज बरं बाबा आणि आपला वय आहे का वाढदिवस साजरा करायचा हो ना केलं की नाही? अरे हे मुलं कसे करून घेतात ग त्याच्यामुळे आपल्याला पण त्यांच्यामध्ये सहभागी व्हावं लागेल ना हो की नाही बरोबर आहे की नाही मग ए चान्स देणार का पुन्हा चला चला अगं ये रेश्मा ये अगदी योग्य वेळी आलीस बघ आणि प्रभा इकडे ये थोडा इकडे ये रे राजा आज माझ्या प्रभाचा वाढदिवस आणि माझा मुलगा सुद्धा रजत विदेशातून परत आलाय तत्पूर्वी तुम्हा दोघांची ओळख करून देतो ठेव. रेश्मा हा माझा मुलगा रजत आणि रजत ही रेश्मा आजपासून तुझी पर्सनल सेक्रेटरी खरंच आली असेल ना केक कापायचं म्हटलं होय अरे चला चला केक कापून घेऊ
हा रजत, ही रेश्मा आहे ना, खूप मेहनती मुलगी आहे, छान आहे. बघ ना, आपल्या कुशाग्र बुद्धीने कितीतरी समोर गेली. पण तिला जरासं लागलेला ध्यास जनसेवेसाठी सगळं वाहून गेलाय. वा ग्रेट. मला माझ्या प्रोजेक्टसाठी अशाच व्यक्तीची गरज आहे. आणि रेश्मा, आजपासून तुझ्या प्रत्येक कामात माझा हा मुलगा रजत तुझ्या प्रत्येक कामात असणार आहे बरं का. होय सर, अशा हुशार व्यक्तीसोबत काम केल्याने अनुभवही चांगला मिळेल हो ना. पण मी काय म्हणते, हा. ह्या फाईल्सवर आणि चेकबुकवर तुमच्या सह्या हव्या होत्या. आता सह्या कसल्या, आधीच मारून दिलं होतं ना मी. बरं बाबा, हे बघ, आधीच मारून दिलंय का तुला सह्या? नाही सर, एक पेज सुटलेला आहे इथं. अगं हे बघ ना, इथं पण आहे, इथं पण मारून दिलंय. हे बघ. माझ्याकडून मिस्टेक झालंय का? हा तेच तर. आणि रजत, तू फ्रेश हो आणि जेवण करून घे, खूप थकला असतील, जागत राहा. जेवणात काय बनावलं पप्पा? अरे पुरणपोळी बनवली तुझ्या आवडीची, ते बी. हा तुझा पटकन जेवण करून घे. मी काय ते रेश्मा सोबत बोलून घेतो. जा बेटा, जा जेवण कर. म्हणजे माझ्या आवडी निवडी तुम्हाला माहितच आहे. अरे तू लहानाचा होतास, तुझी आई जेव्हा वाढवली तुला, अरे तू लहान होतास ना, तेव्हा तुझी आई पांडुरंगाकडे खूप काही असं मागितली, तेव्हा तू आमच्या या पदरात पडलास रे. आणि जा बेटा, खूप थकला असेल, जा तू जेवण करून. बरं रेश्मा, या पैशातून प्रत्येकी 10,000 द्यायचं आणि जे भूमिहीन आहेत त्यांना 2 एकर द्यायचं का? होय सर, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. प्रत्येक शेतकऱ्याच्या धरणात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला त्यांना देण्यात येईल. आणि त्यांना शेती करण्यासाठी पण मी पैसे त्यांना वाटप करणारच आहे. हो अगदी बरोबर. पण एक समस्या आहे सर. कोणती? सर, तुमचा तो लहान भाऊ आहे ना प्रताप, त्याला अजिबात हे पटतच नाही. काय? त्याची एवढी मजा, तो माझ्यासाठीच ना करतो. पण तू काळजी नको करू रेश्मा, काय तो मी बघून घेईन आणि त्याला नीट समजावेन. तो माझं नक्की ऐकेल. काय? यापूर्वी मी खूप सांगण्याचा प्रयत्न केलाय सर त्यांना, हा तर मग पण ते माझं काही ऐकत नाही. तो ऐकेल, नक्कीच ऐकेल माझं, कारण की मी त्याचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाच्या शब्दास नकार देईल असं मला वाटणार नाही. बरं सर, मी ते बँक मध्ये काम आहे, ते आपलं शेतकऱ्यांना पैसे वाटप करायचे आहे ना, हो मी ते बँकचं काम पूर्ण करून येते. ओके ठीक आहे. काय करावं साला, या जीवनाचं काही समजत नाही. मी एकीकडे शेतकऱ्यांची मदत करायला निघतो आणि साला माझाच भाऊ माझ्या या जीवावर उठलाय. अरे काय करायचं काय? हा धनुला पण फोन केला होता, अजूनपर्यंत आला नाही. तो कुठं गेला काय माहित. अरे धनु, एवढा नाराज काऊन रे? कुठं गेला होतास? आता ते आपल्या धनाचा काही फायदा नाही दादा. काय? पाणी डोक्याच्या वर गेलंय. मी आताच त्या आपल्या प्रतापला भेटून आलोय. म्हटलं आपल्या जमिनीचे वाटे करा आणि नंतर वाटप बसवा म्हटलं आपल्या जमिनी. काय? तो असं म्हटला? हो दादा. अरे त्याला समजलं नाही की कोणासमोर बोलत आहे. हा? साला त्याचा मोठा भाऊ समोर होता ना, तो असं तुझ्यासोबत म्हटला? बस धनु बस, त्याने माझ्या सहनशीलतेची सीमा ओलांडलेली आहे. परंतु त्याची तू काळजी करू नकोस. त्याला प्रत्येक वेळा मी समजावलेलं आहे आणि आता पण समजावेन. काय? प्लीज दादा, त्या प्रतापचा काय ते बंदोबस्त करा आणि तुम्ही त्या बांधून दिलेल्या गरिबांना त्या खोपऱ्याही त्यांनी जाळून टाकले. काय? आणि त्याला या सर्व कामामध्ये मदत करतोय तो आपला भाचा राक्षस. तो बस धनु बस,
बोलले नाही रे. आणि तो आपल्या घरात पोचलेला एक सैतान निघालाय, सैतान. अगदी खरं बोललास दादा. अगदी खरं बोललास. होय, मीच शैतान. आणि केवळ शैतानच नाही, तर तुझ्या सुखी संसारामध्ये विष पेरणारा कालिया नावाग आहे मी. सर्व करायला तूच मला भाग पाडलास. अरे आयुष्यभर माझ्यासाठी काय केलंस तू? अरे पुत्र जसा भाकरीसाठी दारोदार भटकतो ना, तू मला आपल्या स्वार्थासाठी आपल्या पायामागे लढवलास. अरे स्वतःचा लहान भाऊ असताना कोणत्या मालकीका दिलास तुम्हाला? ए प्रताप, हे काय आणि कुणासमोर बोलतोस रे तू? हात वाटत का? आपल्या मोठ्या भावासमोर असं बोलतोस तू? होय होय, अरे पूर्णपणे भाडावरच आहे मी. अरे ते भिकार शेतकरी, अरे त्यांची आपल्या समोर उभे राहण्याची लायकी नाही आहे. अरे त्यांना स्वतःची जमीन दान वाटून दुबळ्यांचा मसिया, गरिबांचा कैवारी स्वतःला देव ठरतस ना दादा तू. पण या गोष्टीला माझा तीव्र विरोध आहे. अरे दुसऱ्याला जमीन दान वाटून स्वतः भिकारी होण्याचा मला शक नाही. अरे प्रताप, अरे त्यांच्या जमीन धरणामध्ये गेल्या आणि ते भूमिहीन झाले. आणि निदान त्यांना तरी समजून घे. आणि त्या गरिबाची दया काम नाही येत रे तुला? हा? कोणतं पाप केलं असेल की तुझ्यासारखं मला भाव मिळालं रे? ते मला काय एक सांगू नको दादा. ते मला काय ऐकायचं नाहीये. अरे तुला जर त्यांचा एवढाच पुडका येत असेल ना, तर तू तुझ्या आयुष्याची जमीन त्यांना खुशाल वाट. पण माझ्या जमिनीपैकी एक कण भराई माती मी त्यांना दान देणार नाही, समजलं? अरे तुझी हेच इच्छा आहे ना, हेच इच्छा आहे ना, तर मी पूर्णपणे करेन. आणि तुला जे वाटते ना ते तू कर, न जे माझ्या मनात वाटते ना ते मी करेन. नाहीतर काय करशील तू? हा, काय करशील? स्वतःच्या शब्दावर आवाज घाल. काय रे झाल्या? नाहीतर काय काय करशील तू? मला मारणार? अरे तुझ्या सारख्या पिसाटलेल्या कुत्र्याला कसं वळणावर आणायचं ना, तर चांगलाच ठाऊक आहे मला. तू मला शहाणपणा शिकवू नको. अरे पिसाळलेला कुत्रा, अरे होय मी आहेच पिसाळलेला कुत्रा. आणि ज्या परिवाराचा मी चावा घेतो ना, तो परिवार उद्ध्वस्त झालाच मला. आणि हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, तर तुम्ही माझ्या जमिनीवर बळजबरीने ताबा करण्याचा प्रयत्न केला, तर त्या जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक पावलाला छाटून टाकेन मी. आता काय करायचं? हा तर आपलाच सूड घ्यायला निघालाय. याचा काय तो बंदोबस्त करा दादा पटकन. अरे अरे धनु, अरे तू काळजी करू नकोस. कसं काळजी नाही करणार दादा? अरे तो काहीच करणार नाही. आणि जर कोणी माझ्या कामात जरी अडथळा आणला ना रे, मग स्वतःचा भाव जरी असेल ना, तरी मी त्याला खतम करायला मागे पुढे पारणार नाही. आणि धनु, या सर्व गोष्टींना मागे टाक. आणि आपला रजत आत्ताच आलाय रे विदेशातून, तो काहीतरी प्रोजेक्टचं म्हणत होता. जातो त्याला भेटून घे, त्याचं प्रोजेक्टचं काय ते बघून घे. मी आलोच रे शेतकऱ्याला भेटू, मी आलो.